नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा. आज आपण अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. DMER भरतीचा रिझल्ट अजूनपर्यंत का लागला नाही? उशिराचं खरं कारण काय आहे? वेटिंग लिस्ट, फायनल मेरिट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी सुरू होईल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला ग्राउंड रियालिटी आणि कम्प्लीट ॲनालिसिस मिळणार आहे. रिझल्टला उशीर का होतोय? मुख्य कारणे: DMER सारख्या मोठ्या सरकारी भरतीमध्ये रिझल्ट फक्त मार्क्स मोजणे एवढ्यावर थांबत नाही. रिझल्ट फायनलाइज होण्यासाठी अनेक प्रोसेस एकत्र पूर्ण कराव्या लागतात. मुख्य कारणे अशी: आन्सर कीवरील ऑब्जेक्शन्स. जेव्हा रेस्पॉन्स शीट नंतर ऑब्जेक्शन मागवले जातात, तेव्हा तज्ज्ञ समिती प्रत्येक ऑब्जेक्शन तपासते. एखादा प्रश्न कॅन्सल झाला किंवा बोनस मार्क्स दिले गेले तर पूर्ण स्कोरिंग सिस्टम पुन्हा कॅल्क्युलेट करावा लागतो. कॅटेगरी रिझर्वेशन आणि रॉस्टर व्हेरिफिकेशन. SC, ST, OBC, NT, ACBC, EWS या सर्व प्रवर्गातील रिक्त जागांचे अलाइनमेंट बरोबर बसणे आवश्यक आहे. इथे चूक झाली तर भरती थांबते. डॉक्युमेंट एलिजिबिलिटी क्रॉस चेकिंग. काही उमेदवारांचे सर्टिफिकेट मिसमॅच आढळल्यास व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते. टेक्निकल प्रोसेसिंग. स्कॅनिंग, रिझल्ट नॉर्मलायझेशन, स्कोर कंपॅरिझन, रँकिंग ही पूर्ण प्रक्रिया मशीन प्लस मॅन्युअल दोन्ही लेवलवर होते. कोर्ट केसेस स्टे ऑर्डर. काही पदांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास रिझल्ट थांबावा लागू शकतो. म्हणूनच प्रशासन रिझल्ट डिक्लेअर करताना चुका राहू नयेत याची काळजी घेतं. रिझल्ट कधी लागेल? अपेक्षित वेळापत्रक आजच्या घडीला. प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे आणि रिझल्ट कधीही जाहीर होऊ शकतो. रिझल्ट पुढील काही दिवसात पुढच्या आठवड्यात येऊ शकतो. रिझल्ट डायरेक्ट वेबसाईटवर अपलोड होईल. कोणतीही प्री नोटीस नसते. रिझल्ट नंतर काय? पुढील प्रक्रिया: फायनल मेरिट लिस्ट प्रकाशित, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल, जाहीर आरक्षण कागदपत्रांची तपासणी, जॉईनिंग पोस्टिंग आदेश. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सर्वात जास्त रिजेक्शन होतात, म्हणून सर्व कागदपत्रे आधीपासून तयार ठेवा. वेटिंग लिस्टचे काय? DMER भरतीमध्ये वेटिंग लिस्ट खूप महत्त्वाची भूमिका बजावते, कारण अनेक उमेदवार डॉक्युमेंट मिसमॅच, जॉईनिंग न करणे, कास्ट व्हॅलिडिटी इश्यू, लोकेशन पसंत न पडणे या कारणांमुळे बाद होतात आणि त्यांची जागा वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना मिळते. म्हणूनच कट ऑफ जवळ असलेल्यांनी आशा सोडू नये. उमेदवारांनी सध्या काय करावे? पॅनिक होऊ नका. अफवा आणि सोशल मीडिया रूमर्स इग्नोर करा. ऑफिशियल साईट रोज तपासा. सर्व कागदपत्रे ओरिजिनल प्लस स्कॅन स्वरूपात तयार ठेवा. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट करून ठेवा. लागलेले मार्क्स, रेस्पॉन्स शीट सुरक्षित ठेवा. सरकारी भरतीत वेळ लागतो, पण एकदा सिलेक्शन झालं की संपूर्ण जीवन बदलतं. मित्रांनो, ही होती DMER रिझल्ट उशीर का होत आहे याची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती. तुमचे मार्क्स किती आहेत आणि कट ऑफ जवळ आहेत का? कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये सिलेक्शन चान्स ॲनालिसिस घेऊन येईन. आशा आहे व्हिडिओ युजफुल वाटला असेल. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.